खरं म्हणजे PCODची ट्रीटमेंट तशी सोपी असते. जर गर्भ राहत नसेल, तर फॉलिकल्स डेव्हलप करण्यासाठी, ती मोठी करण्यासाठी आपण औषधं, इंजेक्शन्स देतो आणि जर काहीही दुसरा प्रॉब्लेम नसेल, तर आपल्याला गर्भधारणा पटकन होऊन जाते. पण PCOSमध्ये जर ट्रीटमेंट करूनसुद्धा आपल्याला गर्भधारणा झाली नाही, तर लास्ट ऑप्शन हा IVF असतो. जेव्हा आपण PCOSमध्ये IVF करतो, तेव्हा आपल्याला अगदी कमी स्टिम्युलेशन म्हणजे कमी डोसची इंजेक्शन्स द्यायला लागतात आणि युजुअली जो प्रोटोकॉल वापरतो त्याला आपण अँटागोनिस्ट प्रोटोकॉल म्हणतो. जेव्हा आपण फायनल इंजेक्शन देतो म्हणजे ही तयार झालेली जी काही फॉलिकल्स आहेत त्याच्यामधलं एग मॅच्युअर होण्यासाठी जे इंजेक्शन देतो त्याला आपण ट्रिगर शॉट म्हणतो. हा ट्रिगर शॉट आपण HCG कधीही वापरत नाही. तर एक GnRH एगोनिस्ट नावाचं इंजेक्शन असतं ते आपल्याला वापरायला लागतं, म्हणजे आपल्याला ओव्हेरियन हायपर स्टिम्युलेशनचा जो धोका असतो तो होत नाही.